मित्रांनो नमस्कार. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण कम्प्युटरच्या काही मूलभूत संकल्पना समजून घेणार आहोत. कम्प्युटर असेल, लॅपटॉप असेल, स्मार्टफोन असेल किंवा टॅब असेल, यामध्ये काही कॉमन गोष्टी असतात ज्याच्यावरती आपला टॅब, आपला लॅपटॉप किंवा आपला डेस्कटॉप किंवा आपला स्मार्टफोन कार्य करत असतो. यामध्ये ज्याला आपण हार्डवेअर म्हणू, त्या हार्डवेअरमध्ये जर सगळ्यात महत्त्वाचा जर कुठला घटक असेल तर तो असतो मायक्रो प्रोसेसर. हा जो मायक्रो प्रोसेसर आहे हा तुमच्या लॅपटॉपला पण असतो, हा तुमच्या डेस्कटॉप कम्प्युटरला पण असतो, स्मार्टफोन किंवा टॅबमध्ये सुद्धा असतो. याच मायक्रो प्रोसेसरवर आपल्या कम्प्युटरची, आपल्या लॅपटॉपची किंवा स्मार्टफोनची एक कार्यक्षमता अवलंबून असते. त्याचा परफॉर्मन्स अवलंबून असतो, त्याचा काम करण्याचा वेग अवलंबून असतो. त्याचबरोबर त्याची ओळख पण या मायक्रो प्रोसेसरवरतीच होते. उदाहरणार्थ तुम्ही ऐकलं असेल i3 चा लॅपटॉप घेतला, i5 चा लॅपटॉप घेतला, तर ते i3, i5, i7 हे काय आहेत? तर हे मायक्रो प्रोसेसर आहे. हाच तुमच्या कम्प्युटर सिस्टमचा ब्रेन असतो. याच्यावरतीच तुमच्या ओव्हरऑल कम्प्युटरची जी कॉस्टिंग सुद्धा आहे ना, ती या मायक्रो प्रोसेसरवरतीच ठरते. आपल्या कम्प्युटर सिस्टम मधली पुढची महत्त्वाचा जो घटक आहे तो म्हणजे रॅम, रँडम ॲक्सेस मेमरी. रॅमला आपण थोडक्यात टेबलासारखं समजू शकतो. आपल्या घरात कपाट असतं, कपाटात भरपूर पुस्तकं असतात, पण त्या कपाटातले पुस्तकं आपण मोजकेच टेबलावरती ठेवतो. जितके टेबलावर ठेवू तेवढेच आपल्याला वाचता येतात. मग जर समजा एखादा आणखी 4 पुस्तकं घ्यायची असेल तर आपण काय करतो, आधीच्या टेबलावरची पुस्तकं परत आपण कपाटात ठेवतो. तर टेबल ज्या पद्धतीने आपल्याला पुस्तकाच्या वाचनामध्ये काम करतो, अगदी त्याच पद्धतीने रॅम ही मायक्रो प्रोसेसर बरोबर डेटा शेअरिंग करणं किंवा मायक्रो प्रोसेसर बरोबर ज्याच्यावरती काम करता येतं, जसं आपण टेबलावर बसून काम करतोय तसं मायक्रो प्रोसेसर ज्या डेटावर प्रत्यक्ष काम करू शकतो ती म्हणजे रॅम. ही जितकी जास्त असेल तेवढी जास्त प्रोग्राम आपण एकाच वेळेस ओपन करू शकतो. पण अति जास्त असली याच्यामुळे तुमच्या कम्प्युटरचा स्पीड वाढेल किंवा मोबाईलचा स्पीड वाढेल असं नसतं. ही जर कमी पडली, याची क्षमता जर कमी असेल तर आपल्या सिस्टमचा स्पीड निश्चितच मंदावतो. आता पुढची महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे इंटरनल मेमरी. जसं मी तुम्हाला कपाटाचं उदाहरण दिलं, कपाट हे आपलं मेन स्टोरेज, याच्यात आपण भरपूर सारे पुस्तकं ठेवतोय. टेबल प्रत्यक्ष वाचण्यासाठी जे पुस्तक घ्यायचे ते आपण टेबलावर घेतो. तर जे मेन स्टोरेज आहे ते म्हणजे तुमची इंटरनल स्टोरेज, जे आपल्या मोबाईलचं 32 GB असतं, 64 GB असतं, 128 GB असतं. आपल्या कम्प्युटरमध्ये जे इंटरनल स्टोरेज आहे ते 2 प्रकार सध्या उपलब्ध आहे. एक आहे हार्ड डिस्क. आता हे जे चित्र दिसतंय हे आहे हार्ड डिस्कचं, पण आता हार्ड डिस्कचा जमाना थोडासा गेलाय. आता SSD आलेले आहेत. हे जे चित्र तुम्हाला दिसतंय हे आहे SSDचं. आणि SSD चे परत 2 पार्ट आहेत. एक म्हणजे SATA SSD आणि दुसरी M.NVMe. जितका स्टोरेज स्ट्रॉंग, मेमरी स्ट्रॉंग आणि प्रोसेसर स्ट्रॉंग, तेवढा आपला मोबाईल, आपला स्मार्टफोन, आपला लॅपटॉप, डेस्कटॉप हे पॉवरफुल काम करतात, तेवढे ते स्पीडनी काम करतात. थँक्यू.